छोटे छोटे अंड्यासारखे हे निघले, याला भुईफोड म्हणतात आणि याची भाजी पण केली जाते। इकडं समोरच पाणी आहे, इथं आपण पाण्यावर घेऊन जाऊ बैलांना। मी आता जातोय पाणी आणायला। पिकलेले जांभळं सापडले इकडं, बघा। इकडच्या साईडला आहे धबधबा, तिथं आपल्याला थोडंसं पाणी पडून राहिलंय आणि इकडं टेंभुर्णीचे झाड पण आहे आणि फळं पण आहेत। तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला आज जायचं आहे वरी पेरायला। सर्व हे काढून ठेवलंय, हे घेऊन आपल्याला जायचं आहे। का सुपर सेवन काय देवा आजू जवारी दिल्या का? हा, भरला का डबा? काय काय भरला? फक्त चला, आम्ही आता निघलोय घरून। तिकडून एवढी भाकरी घेऊन येते, दादा पुढे जायला आहे बैला घेऊन, आऊत घेऊन, आणि पोपट आता नंतर येईल। चला आता आपण बी पटापट निघू। पावसाने पूर्ण अशा उपळे जिळे निघून आले, याच्यातून पाणी निघू राहिलंय आणि इथेच मस्त असा एक झिरा आहे, जिथून हे पाणी येऊ राहिलंय। इकडं आहे पाण्याचं झिरा आणि इकडे हे सर्व हे खेकडीचे बीळ आहेत। चला आपण आता आपल्या रस्त्याला निघू, आपल्याला तिकडं जायचं आहे। आंबा दिसू राहिलाय तिकडं। आणि मित्रांनो, जमिनीतून छोटे छोटे अंड्यासारखे हे निघले, याला भुईफोड म्हणतात आणि याची भाजी पण केली जाते। जर आपल्याला सापडल्यास तर आपण नक्की शोधू। आपल्याला आताशी एक सापडलेला आहे, इथे पण आपल्याला एक सापडलेला आहे अंड्यासारखं, तुम्ही बघू शकता। इकडे पण एक पाण्याचं झिरा आहे आणि इथे पण एक भुईफोड सापडलेला आहे आपल्याला। मला वाटतं आज सापडतील आपल्याला। आणि इथं जे पाण्याचं झिरा आहे ते तिथून वाहून असं, आणि इथं दरी आहे, त्या दरीत खाली पाणी जातं ते, आणि तिकडून खाली एक नदी आहे, पार नदी, त्या पार नदीने खाली वाहत जातं। इथे असं सुंदर व्ह्यू बघायला मिळतं आपल्याला। आणि इथे पण 2-3 मोठे दिसू राहिले। माग आपण फाट्या काढून ठेवल्या तिकडं, पावसामुळे त्या काही घरी नाही नेल्या, कारण की जास्त पाऊस झाल्यामुळे रस्ता एकदम खराब झालेला आहे। त्याच्यामुळं गाड्या साधणं काही येत नाही।
आता जातोय पाणी आणायला, ड्रम आणि भरायला भांड. इकडे पण पाहू शकता, इकडे पण थोडेसे भुईफोड आहेत. इथे 2 आहेत, ते आपण नंतर घेऊ. आणि मागच्या साईडला पण तिकडे पण दिसू राहिले. इकडच्या मागच्या साईडला पाणी असेल, आपल्याला तिकडं पाणी आणायला जायचं आहे. इकडं खाली पाणी दिसू राहिलंय, इथूनच आपल्याला पाणी घ्यावं लागेल. किती असं शुद्ध पाणी आहे आणि इथून ते पाणी निघू राहिलंय खडकामधून. इथूनच आपण आता मस्तपैकी भरून आणि धुवून घेऊ. चला तर आपलं पाणी भरून झालंय. आपण आता इथून थोडस साफ करून देऊ, म्हणजे पुढल्या वेळेस आपल्याला पाणी भरायला अजून सोपं जाईल. बघू शकता किती पाणी निघू राहिले. आताच मी हा जिरा थोडासा उपसलेला आहे, लगेच आता भरून पण येईल तो. आणि एकदम असं शुद्ध पाणी येऊ राहिलंय जमिनीच्या पोटातून. इकडे वरती तुम्ही बघू शकता, कुठेच पाणी वगैरे नाही, पण पूर्ण पाणी ते इथूनच या खडकातून येतंय आणि इथून ते वाहत वाहत असं आणि इकडून खाली वाहत जातंय ते. इथे येऊन आणि इथून असं वाहत वाहत खाली जात आहे. आणि खाली नदी आहे, तिकडनं केमडोंगराकडून नदी येते. बंधारा पण पूर्ण भरलेला आहे, बघू शकता किती असं कडूळ पाणी आहे. आणि इकडे एक बंधारपाडा गाव आहे, एक वांजूळ पाणी गाव आहे. आणि तिकडच्या साईडला जे गाव आहे ते आहे वाघदोंड. आणि इकडनं एक नदी जाते, अशी खाली वाहत वाहत जाते. चला तर आपण आता ते पाण्याचं ड्रम घेऊन आणि परत तिकडे जाऊ. बघा, आपण तो जिरा उपसलेला होता, पूर्ण आता पाणी एकदम शुद्ध पूर्ण भरून गेलेलं आहे आणि परत खाली वाहू राहिले. I have a utility. तर लई टाइम झालाय,
आता आपण बैल आहे ते पाणी पाजायला घेऊन जाऊ. तिकडं पेरायचं काम चालू आहे. पेरू राहिले ते तोवर आपण बैल पाणी पाजून आणू. इकडं समोर तिकडं पाणी आहे. या इकडं समोरच पाणी आहे. इथं आपण पाण्यावर घेऊन जाऊ बैलांना. आपण आता इथं बैलांना पाणी पाजलंय. आता परत तिकडे घेऊन जाऊ. तर आपण जे आद्र भरले होते ते पावसामुळे काही पेटले नाही. तर तिकडं दादा आणि पोपट पेटू राहिलाय. तर आपण आता तिकडे जाणार आहे. बरं पेटतं का नाही आपण बघू. हे बघा तिकडं पेटू राहिले. तिकडं पेटवत होते. मग पेटत नव्हतं तर आम्ही आता चाललो इकडं. आंबे असतील तर बघायला. आणि जाता जाता सकाळी जी भाजी शोधत होतो भुईफोडाची ती आता डोण्यामध्ये ठेवून घेऊ. आपण आता या पाण्याच्या झरीनेच खाली जाणार आहे. आणि इकडे मासे पण चढेल आहेत. पिकलेले जांभळं सापडले इकडं बघा. इकडे एक बंधारा आहे. या बंधाऱ्याला टोकर बांधाचा बंधारा म्हणतात. पुन्हा असं तो भरेल आहे. 140 पर्यंत पाणी आलंय. वरून जे पाणी येतं हे एकदम शुद्ध पाणी आहे. आणि तिकडं खडूळ पाणी आहे. चला आपण आता असं आणि थोडंसं खाली जाऊ आणि बघू बरं आंबे आहेत का. योगिताने आळवा पाहिलाय. इकडच्या साईडला एक धबधबा आहे. तो आपण आता पाहायला जाऊ. इकडनं असा जायला रस्ता आहे आणि तिथे धबधबा आहे. इकडच्या साईडला आहे धबधबा. तिथं आपल्याला थोडंसं पाणी पडून राहिलंय. वरती पण एक बंधारा आहे. त्याचाच तो धबधबा तयार होतो. आणि इकडं टेंभुर्णीचे झाड पण आहे आणि फळं पण आहेत. हे टेंभुर्णीचे फळं सेम टू सेम चिक्कू सारखे असतात. फक्त एवढंच की याच्यामध्ये बिया जास्त असतात आणि हे रानात राहतात.
पूर्ण असे खराब झालेले आहेत, पिकलेले काही नाही. योगिताने गावात लगेच खायच्या माग. हे बघा असे फळ राहत. मस्त चव पण आहे. योगिताला चव लागली, आता ती डायरेक्ट मध्ये गेले. इकडे पण खाली आहे थोडे, ते काही पिकेल नाही. चला आता पावसाचं वातावरण झालं, आपले आता तिकडे निघू. या दिवसात आला ना तर एक गोष्ट अशी काय, काही ना काही भेटत राहतं, सारखं तोंड चालूच राहतं खायच्या मागं नुसतं. आणि इकडं आम्हाला सापडलंय आता 2-4 फक्त सागा. एक आहे आणि इथे एक मध्ये आहे. तिकडे बघितले तिकडे काय आंबे नाही. आपण आता मागं जाणार आहे, मागच्या साईड. आता आलोय मागच्या साईडला आणि इकडं पण पूर्ण अशा झऱ्या वावर आहे आणि आपल्याला त्या आंब्याला जायचं. आणि इकडे अजून येताना आम्हाला इकडं आता भुईफूड दिसले. हे बघ चिकणी आहे बघा, मांजर आहे. इकडच्या आंब्याला आपल्याला जायचं आहे. आंबेवर बघू आहेत का नाही आज. इकडं आहे तो धबधबा आणि पाणी इथूनच वाहतंय ते दिसतंय. इकडच्या पण आंब्याला काहीच नाही, पूर्ण हवेने आंबे पडून गेलेले आहे. इकडच्या पण आंब्याला काही नाही तिकडे. चला आपण आता परत निघू. चला आपल्या आता घरी जाणार आहे. आपला आजचा काम झालाय, आता आम्ही घरी निघू.